अरे बरं, मी काय म्हणतो, तुम्ही एवढ्या लांब आलो, असं कसं काय आलो? पोरगीला काही बघितलं होतं का? काही बघी हे केलं होतं. आमची पोरगी घाबरलेली दिसत होती त्या दिवशी. होती. तिकडे फुगडी होती ना तुमच्या वाडीची, त्या फुगडीमध्ये ह्याला कुठं बघितलाय चढलाय लग्न करीन तर तिची अशी एवढ्या लांबचा पाहुणं काय असत नाही ना. घुसत घुसत आलं. ह्या मेला दिसती काय? अरे गोट्या बाबा, तिला शांतीचा विषय समजला कसा? मला वाटतं इंग्लिश सांगितलं ना सर. मी काय सांगतोय? तू सांगितलं असेल, पण विकास हा परवाच आला, मग त्याला समजला कसा शांतीचा विषय? माझ्या बरोबर होता. अरे सुचवलं नवं. आज मिटिंग झाल्या, आज तुला फरसाण खाल्लं, तेव्हा विषय मिटला होता ना. अरे त्या दिवशी काय झालं तुम्हाला सांगितलं ना रे, किती वेळा सांगू परत अरे त्याचा बापू गंगाराम गेला होता मुलांच्याला बाजारला. त्या म्हणाला एक दिवस माझी गुरा सोड. तुम्हाला सांगितलं म्हणजे माझी पोरगी पण जाय, पण आमची गुरा सोड. ती घाबारी बाली, मग बोलू वयत माझी पण गुरा तिची पण गुरा, दोघांची गुरा गेली सड्यावर गेली. आणि तिचा भय जो उठाला का नाही, ऐकशीव अरे पण त्या सांगायच लागल. त्या दिवशी तुम्ही समजवल्याशिवाय होणार नाही. बरोबर. आता बैल उडाला का नाही, बैल उडाला गेला तर कांतीच्या झाली. आणि ही मोठी मुंबईची मॉडर्न मॅक्सेवाली गेली धावत मॅक्से अडकणार कांती झाली. अरे नुसता खाली बघतो आणि मॅक्सी सोडवी. हा मेला कुणी मागणं फोटो काढला झालेली आहे. काय चाललंय काय तुमच्या इकडे? अरे काय नाही, आले त्यांचा तरी भान ठेवा उगाच काय. अरे तसं, अरे आमचा विषय वेगळा आहे, तुमच्याकडे तो विषय नाही आहे. अननू मी काय म्हणतो त्याला विचारा. शांती म्हणजे गप्पा झाला पेटवलं. वेगळा मागणं पुढं काय मग जास्त. हो हो, पाहुण्याला काय बघायची असेल मुलग्याला बघतोय झाला असेल त्याला. काय रे एवढं प्रेम केलंय याला? पोरगा तो वाकडा का बसलेला? मुंबईला असतो, हा मुंबईला रिक्षा चालवतो. काय म्हणतो? पुढं चार, एक मागे 3, हा. पुढं एक आणखीन एक्स्ट्रा, बरोबर. असा क्रॉस. आता अडकलेला? त्याला सुचलं का नाही? अण्णा सवयीचा त्याला पोरगी का नाही आला? भाडा मारा ना हो. जरा सीधा बसा, प्रयत्न नाही का? हो जरा सीधा हो. जाऊन दे, मुलगी येऊन दे. अशा वाईफ बोलत तर चुकला मला पोटात घालू. बहिणीला घेऊन ये, आपल्या बहिणीला घेऊन ये. जरा मेमरी तुमची आता जात आली आहे. मगाशी सांगितलं जरा ढिला करा. एक टाका बसवाचा. तिला थंडी किती लागते, कापडा भरतो जमणार नाही का? अरे पोरगी राहिली काय?
तयारी झाल्या नाही वाटतं. पाहुणे ह्याच्यातच बघितलं होतं ना. हेच बघितलं. ही कुठं बघितली? बघा बघा पोरगी आले पोरगी ही आमची पोरगी आहे. अशा सांग बाबा, तर ही त्याची बहीण आहे. पाहुणे सांगा तुम्हाला. पहिला नाव बी विचारून घ्या काय का काय तुम्ही यांना आज त्याच्यासाठी मला लय घाई झाले. बोल बोल, विचारा विचारा पाहुणे पाहुणे. नाव सांगा आपला काय का बस झाला तेवढा सांगा. नावावरून जरा संस्कारी वाटतं. म्हणून आकडा वाटतो. काय काय विचारा वाटतं. आणि तुझं नाव सांग काय का मग नाही नाही व्यसन बिसन काय नाही बाबा. तुला काय विचारायचं असेल तर विचारून घे बाबा. तुला पोरगी पसंत आहे का? हो, मला पसंत आहे पोरगी. विषय संपला. पोरीचा विचारा त्याला पाहिजे अरे मुली, नाही तर उगाच नंतर प्रॉब्लेम नको मला व्हायला शुद्ध पडावं लागेल. पाहुणे आले. आता बरं झालं. अरे मुली, तुला मुलगा पसंत आहे? पाहुण्याला मुलगा पसंत आहे. हो, आमच्या मुलाला पण मुलगी पसंत आहे. मग आता काय आणली वाय? दिलेलं आहे ना गोष्ट करायला. त्याला भरवा तरी. मुलगा भरवेल. भरवा तरी. काय आणलं हो? वा! आवड्या लोकांची मजा आहे. आपण काय म्हणताय काय आणलं रे? दोन पापडे. बघा नाव काय? दोन पापडी नाही. म्हणजे नाव नाही सांगितलं. दोन पापडी सांगितली. वाट का गेली? काय बोल वैष्णवी. मग असं सांग काय का असं सांग की. आता पाया पडा बरोबर आहे तात्या. पाया पडा संस्कार संस्कार आहे हो. पोरावर तर ती पोरी. लय संस्कार आहे. पण रिक्षाचा बघा वाकडा तर सरळ कर हो. आम्हाला सांग ना. आमची पुढेच बसवली अशी वाकडी. तेवढा हाल नको. पुढचा घ्या. बरं बघा आता पुढचं बोला पाहुण्यांनो. आता काय पुढचं मालकी सर्व विचार सर्व झालेला आहे. आता फक्त हो, तुमचं नाव काय पाहुण्याने? आमचं गणपतराव. गणपतराव. काय तुम्हाला कोकणचं नाव आहे? पण नाव आता आग्रे. आग्रे या काय कोकण नाव? अन्न बसलं आता काय चालू घ्या. अच्छा, तुम्ही कधी गाव काय केलं नाही? आम्ही असतो मुंबईला. तुम्ही लांब गावचे धाम गावचे कुठं म्हणतात ना, म्हणून जवळची पूर्वी करावी माहितीये का पाहुण्यांनो, अशी लपडी. बरं तुम्ही आता पोराला पोरगी पसंत आहे बरोबर घर बघायला यायची राहिली नाही. तर तुम्ही सांगाल तेव्हा कधी. आता आम्ही काय सांगू मालक सांगतील काय आता मालक मालकी सर्वांचं सांगा मला. आता आपली येतो तयारी त्याचा पण गाव काय चालू आहे. मी पण एक गावकी होऊन जाईल. काय द्यायची राहिली हे हो. आता काय या हे काय बोलत जातो काय पत्त्या लावत नाही नेमली नाही रे आता. तेव्हा थंड्या तर नेलंच. हा रे ना, समजत नाही तू? हा बरं, चाय घेऊन या. चाय पियाय मोकळा हो. झालं अरे हो, काय म्हणतो हे काय चाललंय तुला समजावा. अरे हे चायपाणी आहे चायपाणी चालू तुम्ही बघायचं तू गेला होता तू पोरगी बघायची तुला नशीब आता विचारलं संपल्या विचारलं झालं चाय घ्या पाहुणं. एक मोठा कप मला पण आणा. याचा नाटक होता आधी. तू चपटी कशी आहे आता जरा कपडा अरे हा इकडे पण आला. हो, पाहुण्यांना घेऊन आला. लय भारी दिसतोय. हा, पुढं पुढं. अरे पण चाय कशी झाली आता सांगितलं नाही. बरोबर बरोबर हा एकदम झाक झाले. पोरगी कशी आहे? उघडीला आपली कटावलं म्हणू नाश्त्याला ते दिलेली नसते. हे जेवण बिवण मस्त बनवतो तू कधी जेवला? अहो आम्ही गेलो होतो तुझ्या कशा आम्हाला न सांगले ह्यांना जेवण घालतो. लाकडाची फोडली लाकडा फोडली ती लाकड फोडणीची. लाकड फोडली आपल्याला किती वाटत लाकड फोडणी? उघडीमध्ये कापून मोकली. झाडा कापतो काय, लाकडा फोडणी करतो काय? पहिला बोलायला म्हणून गेलो आपला गाड्या लावू नको मला इथं सगळा. राहू द्या ना, राहू द्या. जेवण पण जेवणार. हा? अरे पहिला बोलायला रोजला घ्या ना आंबारे पुढचा घ्या. मला उगाच गाव पाहुण्यांना त्रास नको. लांब लांब जायचं त्या पाहुण्यांना हा, घ्या घ्या. तर तुम्ही आता मालको मालकी काय ते ठरवा आणि आम्हाला सांगा देण्या घेण्याचं काय हे मालकोमालकी ठरवलेलं आहे देण्या घेण्याचं सर्व. काय दागदागिने सगळे बनवलेले आहेत. हो का? पण नंतर आता पोरगी बघून घ्या. दोघांनी पसंती केली. मागणं काय तक्रार आल्या तर तुमची मान पकडताय आम्ही. काय तसं काय नाही.
मुला मुलींनी पसंत केलेली आहे ना दोघांनी. तुमच्या जबाबदारी केलाय त्या चौघ बसलेलं आहे असं हा अख्खा गाव बसला तुमची जबाबदारी मागा. ठीक आहे आम्हाला एवढंच म्हणून अण्णा तुम्ही बोलतच राहशील त्या पाहुण्यांना लांब जायचंय आता झालाय आपला कार्यक्रम जाऊ दे पाहुणे लवकरच्या गाडीला जाऊया तुम्ही आता निघाला तरी झालं समजून द्यावं तेवढं आमचं चाय पाण्याचे दाग व्यवस्थित झाले आहे आता उद्या विसर्जन आहे हो रे हो गणपती कधी आले कधी गेले समजलं पण ना मग आणि गणपतीत एक दिवस आपल्या चाय पाण्यासाठी जातोच नव हा ये रे कसं माहितीये का असं जर कार्य असतं ना एक दिवस आपण चाय पाणी ठरवूच दिवस हा काय असेल त्याला गणपतीला जाहीर करून टाकायला काही करून टाकायचं आता थोडी जमणार आहे. काय कॅलेंडर मध्ये लागत चालेल ठीक आहे चालेल तुम्ही म्हणता तर करू. म्हणजे काय चाकायला सगळं येते ना चालेल चालेल. बाकी गोट्या काय आपलं काय बोलायचा काय विषय आहे का? काय नाही आता काय नाही आता उद्या आपलं लवकर चला चला कार्यक्रम मिरवणुकीला जाऊ सगळ्यांनी वेगळे सदर लावा जेव्हा सवय घराने घालायला लागेल. चला चला काय होतं? याला नको याला सगळं दाखवायचं आहे. हे ढकलत ढकलत येईपर्यंत झालं. हात पण घेतला नाही. मी काय म्हणतो याचा एक पहिला गाणं घालून टाका हो सुधारला हा गणपतीच्या पोटीवर घालायला लागत. बरोबर आहे हा इथे नाही घालू शकत ना. झाल्या तयारी हा हा शिदोरी बिदोरी बांधला काय हो हो बांधलेली मग. हा, मग चला चला मला नको काय राहायला बिला बायको दिला नाही का बघतो रजिस्टर करतो. बायको आज गणपतीच्या विसर्जन बायको दिली माहेरा. मला आपल्या शिदोऱ्या बांधून ठेवले तर घेवा आणि विसर्जन करा. ठीक आहे बायको म्हणायची माझी माहिती अरे म्हणून आपण लग्न करू नका. आला आता चला आता हा, पकड रे विश्वास काठी. चला. वा देवा महाराजा हो महाराजा काय तुझी वेळी आपली सेवा केलेली आहे हा हे मान्य करून घे. सगळ्यांना सांभाळ सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर आणि तुझा गोड नाव अखंड राहू दे. काय विकास खात अखंड राहू दे. हो महाराजा गणपती बाप्पा जय मूर्ती. पुढच्या वर्षी लवकर या. मी काय बोलतो हा. आशेवर सांगितलं म्हणजे आपला असा द्यायचा आहे अरे बोललो तो होता आला काय बस. ते पायऱ्यावर आहे अरे, टिकवायला बरं, उडवून काढून थोडीशी. हो मला तुम्ही आता सुरुवात करतो पण पाहिलं मंडळी, हा गणेशोत्सवाचा उत्सव सगळ्यांना हवासा वाटणारा हा गणेशोत्सव कसे लगेच दिवस निघून गेले आणि यानंतर आमचे कलाकार या ठिकाणी सादर करत आहेत गणपती नंतरची ही सभा.
इथं ठेवलं ना तर मम्मी हा, बरोबर आहे. इथे बरोबर. आलो नाही रे. हे वाईट आपलं म्हणता येत नाही. बरं आला तुम्ही. या कुठच्या कोण आल्या? साफसफाई केली, चटई टाकलेल्या. एक काम. आलं, आलं. चला, चला, बसा. काढला कचरा काढला. अरे धूल बघ. मारली. बोललो पुढे. हा नुसता आला. तिथे काय हो. काय? सगळ्यांना येतो अन्नात नाही सगळं वाडी जेवढे माणसं आहेत तेवढे आवाज येतो म्हातारा माणूस आहे ये चौकाश येईल नशी बिहारा म्हटलं म्हातारा माणूस उठलो ना काय करता मी काय म्हणतो कपडा परवा ते मुंबईच्या अध्यक्षांना बघितलं गणपती आले होते ना राहिले होते काय नाही रे बाबा इथे बसलेले आपलं असं ठरवून आला काय नाही बाबा काय नाही ठरवलेलं आहे अन्न अजून आले नाही बाकी आवाज आला ना काय सगळे आम्ही आले तुम्ही पाहिलं तुम्हीच राहता बसू काय मी जागा ठेवलं होतं ना लवकर या यासाठी बरं आता अन्न आला हो, बाकी सगळे आले सुरू करा का मिटिंगला तुला आले ते बघा आधी. सगळे आले तुम्हीच राहिलं होतं हो याची कमी होती तर आलाय बघ. झोपला. बोला बोला. बरं, आले सगळेच ना आता करूया सुरुवात बोला, बोला. करूया ना सुरुवात हो हो हो. चालू करूया ना या ना मुंबईकरांना मग उद्या लवकर जायचं असेल चालू करूया मग लवकर नेहमी घोड्यावर बसून आता. तुला माहिती आहे उद्या सकाळी मुंबईला जायचंय. हॅलो कशाला एवढा कशाला ताणतोय? मी काय म्हणतोय अरे एवढं कशाला ताणतो तू माझ्या हा बोलतोस मला. कोण वाटलो मी हा तुला वाटलो कोण मी खूपच चुंबट मीटिंग चालू आहे फोन फोन आलाय अरे तिकडे जाऊन बोल तू इथलं? अरे इथं एवढं हे लहान शेंबडा पोर माझ्या समोर बघितलं हा हा अरे याचं सामान आहे ते मला एक विषय घ्यायचा ह्याला सामानाचा विषय घ्यायचा कसला पहिला माझा होते ढोलकी माझी फोडलं होती तुम्ही 5 दिवस गणपती आले 2 वेळा ढोलकी फोडलो अरे ढोलकी फोडलं नाही तर काय असा कसा बोलतो हा असा कसा म्हणजे वाजवा शिस्त आहे तुम्हाला मी ढोलकी आम्ही फोडली काय नाही मी फोडली वाढी फोडणार काय माझी कोण आणली ढोलकी होती कोणाकडं कोणाकडे का वळणार ढोलकी होती पाशाकडं कान्याच्या मार्गावर खरडवला आणि फोडला त्या वाडीची काय चुकी अरे मग ठेवायला व्यवस्थित ढोलका कोणाचा माझा ठेवणार कोण अरे माझा ना का मी व्यवस्थित ठेवू मग आरतीला लागतं ना ढोलका आरतीला लागतं मग वाजवलं तुम्ही 5 दिवसात अरे माझी होती तेव्हा दोन्ही बाजून वाजवली आणि आता कुठेच झाली तेव्हा मला सांगतो हो अण्णा कशाला एवढे माणसं हा या विषय घ्या होता त्याला काय ते आपल्या वाडीतलं देवा हो देऊन टाका काय तर पुढच्या वेळेला आपल्या वाढीची गया याची मागाय नको उगाच बरोबर बरोबर या आताच्या का हिशोब चालू दे आता हे या चालू का डबी सोडा डबी हे घे मेल्या टाक दोन दोन घालून टाक तिला. गप करा त्याला काय तर हा बोला कोणाचे काय विषय आहेत काय
नाही हिशोब कुशोब बोलणं होऊ दे गणपतीचा आपला कायचा. हिशोब झाला एवढा लवकर नाही हिशोब म्हणजे काय माहितीये काय सगळा लिहून ठेवलाय मी वही नाही आणलं. हे असं आहे मग तो उलटी करता कशी व्हायला लागली काय याला माझ्याशिवाय तुमचा हिशोब झाला. याला म्हणजे कसं आपला निवडी लावला गणित करून ठेवला आहे झालं वही काही तिकडे पाठीला होतं ना. काय बोलणं आणि कोण काढणार विषय आहे काय बा, कोणाचा काय विषय आहे काय बोलणं आहे काय मुंबईकर मंडळी आता सर्व झालंय पण सेक्रेटरी आहे कुठे आणि हे कोण? हो, आम्हीच सेक्रेटरी नवीन झालो आता काय तुम्ही मग पत्र पण पाठवलं होतं मुंबई काय वाटलं की नाही तुम्ही अरे मुंबईकरांचा विषय तू घेतोय बरा आपण काय सारखं तर विषय कुठे राहायचं काय बरोबर मुंबईतून सारीला घेऊ नका. मला सांग गणपतीच्या कोंडीवर जातो तिथं त्यांच्या बायका मागणं बॅगा घेऊन येतात आणि हे गणपती पाण्यात नाही गेले की रिक्षात बसून लगेच निघून जातात. हा विषय घ्यावा पहिला तिथला रस्ता आहे का बंद करावा. बरोबर आहे बरोबर आहे. काही चालणार नाही आम्हाला हा. बरोबर बोलताय तुम्ही आलो तसं 2 दिवस अजून राहायला पाहिजे. घेऊया घेऊया आपण सगळे विषय घेऊया चला मग चालू करूया मीटिंगला. बरं आता तुम्ही ते काय ते म्हणणार होता तुमचा काही विषय होता हा बरं झालं विकास हा बरं हा विकास आलाय आपला गोपीनाथ गावाला पोरगा होय होय तर त्याचं लग्न ठरवायचं आहे तर त्याला गावकी बिवकीचं त्याला विषय म्हणजे त्याने भावकीला बसवलं होतं वगैरे विचारणा केली असेल पण त्याला आता वाढीत आलाय तर तुम्ही बघा जरा त्याचं चांगलं शुभकार्य पार पाडून द्या. हे ठीक आहे सगळं अण्णा पण भाऊकीचं काय म्हणणं आहे ते तरी आम्हाला सगळ्यांना सांगू दे त्या भावकीला मान म्हणजे तात्या मग विचारत आता अण्णा आता बोलती आता काय झालं? त्या बोला हो अरे अण्णा आता काय बोलायचं गेली 20 वर्ष आता तोंड नाही इकडे गावात आमचा सुखदुःखात हा काय कधी विचारच नाही फोन नाही केला त्यानं बरोबर. आणि आता तुम्ही म्हणताय ह्याला हे काम करून द्यायचं कसं शक्य आहे. अरे थोडे दिवस आला आता आलाय त्याला सवय होईल आपल्या माणसांची. अरे आवडा ह्याला माफी आठवली अरे, आता आलाय तर त्याला घ्या समजून. आता मला सांग बहुतेक लोक आपली मुंबईत जातात नोकरीसाठी बरोबर आहे तात्या. मग आता त्यांना काही सारखं यायला जमते मग त्याच्यावर आपण रागवतो काय. बरोबर तू त्याचीच बाजू घेणार अरे तुझा मित्र आहे मित्राचा बोल आहे ना तो. मित्राचा बोलायचा नव्हतं त्या कुठल्या आले का बघा आणि त्यांचं जर अडचण जर सोडवत नसेल सोडवायची जर जमत नसेल तर तुम्ही त्याचा विषय चालू पण नको एवढा. बरोबर आहे ना हा मला पटलाय. पहिला का राहू दे त्यांचा वेळ झाला ना बघा. आम्हाला ढुकताय कधी मीटिंग झालं ना तुम्ही या नको त्याला करत जाऊ. त्या चुना दिला मेला गप्पच. या परवा काय पण मस्त इकडे जर वाटत आहे. अरे आता त्याला थांब रे गावकीतला विषय होऊन दे बरं. त्याला आपण जाताना समजवू. मी काय म्हणतो अरे तात्या त्याला आता त्याची खूप समजली आहे. बरोबर म्हणताय तात्या जर खूप समजली म्हणताय तर तुम्ही कशाला त्याची वकिली करताय त्याला बोलू ना त्याच्या तोंडानं. बोल बाबा विकास तूच सांग आपल्या गावकीला. हो तुम्ही खरं बोलताय तुम्ही का मला मदत करणार गेली 20 वर्ष ज्याने कधी घराची अवस्था बघितली नाही किंवा गावकीतील लोकांची विचारपूस सुद्धा केली नाही आणि आता पुढे तो काय करणार पण काका लहानपणीच मला समजत नव्हतं तेव्हा आई गेली नंतर मग मला मामानेच सांभाळलं आणि नंतर मी खूप मेहनत घेऊन शिकलो आणि नोकरीला लागलो. त्यानंतर मी स्वतःचं घर गाडी आणि मामांचं आजारपण त्याच्यात मी एवढा गुंतलो की माझंही एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावात एक बाबांनी घर बांधलं आहे तेही मी विसरून गेलो होतो आणि तसा कधी गावचा विषय आलाच नाही माझ्या घरी. अरे ऐका ना तू सांगतो एवढं. अण्णांनो, मगाशी मी काय बोलवतो हा बोल बोल अरे मग ठीक हे सगळं ठीक आहे मग याच्या मामांनी याला कधी आपल्या गावाचं काही सांगितलेलंच नाही. हो तात्या पण आई गेल्याचा मामाला खूप मोठा धक्का बसला होता आणि कालांतराने तो काही गोष्टी विसरत चालला होता आणि मला जेवढं आठवतंय की मी जेव्हा लहानपणी होतो म्हणजे तेवढं हार्डली 3-4 वर्षाचा होतो त्यामुळे मलाही काही समजत नव्हतं. पण काका तुम्हाला माहिती आहे ना माणूस मुंबईला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने धावत असतो आणि पैसे कमायच्या शर्यतीत एवढा अडवून जातो हे त्यालाही समजत नाही. पण मी हे जे 10 दिवस तुमच्या सोबत इथे काढले त्यातून मी सगळी माझी चिंता प्रॉब्लेम टेन्शन विसरून गेलो आणि मला समजलं की या गोड माणसाच्या नात्यामध्ये मी एवढा हरवून गेलो ते मला कळलंच नाही. आणि आता मला कळतंय की माझे मित्र 2 ते 3 दिवस सुट्टी भेटली की कोकणात गावाला का जातात
अरे आपलं कोकण आहेच तसं आपलंसं करून टाकणार. हो अण्णा, मीही तुमचाच ना, मग मलाही आपलंच करून घ्या. अरे पण याला सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. आपण काय करतो, जमिनीचे तुकडे करतो आणि भावाभावात मांडतो आणि नंतर मग त्या तुकडे जमीन आपण जे जमीन जे विकले त्याच्यातनं बाहेरचे येऊन आंब्याची बागा आणि शेतीला करतात. त्याच्यानंतर तोच आंबा काजू आपल्यालाच विकतात आणि नंतर त्याच जमिनीवर बिल्डिंग बनवून आपल्याला लोकांना विकतात. आता उद्या बघ, जर मुंबईत हे सगळे उद्या जातील ना चाकर म्हणे, वाडी कशी सामसून होईल बघ, आजारी पडला तर माणूस नसेल कोण. पण आता मी काय म्हणतो अण्णा, हे नाही केलं इथं काय आपण कामधंदा नाही केला, मुंबईच्या पोरं जाणार नाही नोकरीला तर काय करणार? अरे काय करणार? अरे शेती करा, आंबा काजू झाडं लावा, व्यवसाय करा. अगदीच नाही झालं तर शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाला करा. आता तुम्ही मला सांगा, बाहेरचे लोक जर इथे येऊन करू शकता, मग तुम्ही का नाही करू शकत? बरोबर बोलताय तुम्ही. मला सांग, आता जर तुम्ही ह्या गोष्टीवर दुर्लक्ष केला तर उद्या रोप काय पुला टेकाय जागा नाही राहणार. माहितीये तुम्हाला? इथं आपल्या मोठेपणा केल्यामुळे झाला नाही. मी काय म्हणतो, आता त्याची चूक समजत आता घे त्याला समजून. ठीक आहे अण्णा, तुम्ही आता बोलताय आणि त्याने सर्व सांगितलंय तर आपण करूया काहीतरी. हा पण आता ह्याच्या पुढे पण त्यांनी भावकीत लक्ष दिलं पाहिजे, यांना समजावं त्यांना. बरोबर आहे. सगळ्या भावकी दुःखात त्याने फोन केले पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. मग विकास आता काय विचारताय? हो हो अण्णा, मी यापुढे मी माझ्या भावकीच्या सुखदुःखात सामील होईल आणि मी गावाला येत राहील. हा आणि मी काय म्हणतो, आता मुंबईला असेल, मला विसरू नको. हो हो अण्णा, तुम्हाला खरंच नाही विसरणार मी. ठीक आहे, चालेल. मग काय म्हणताय, बाकी अजून काय विषय? बाकी काय विषय आहेत काय कोणाचे? तुला चोरीत बसायचे ते विषय? नको नको, आता नको. बोला बोला, काय तुमचं काय बोलायचं? नाही, नाही, माझं काय बोलायचं. मोठ्या पप्प्या, परत काय झोल बिल नाही ना केलेला? काय बाबा, काय बोल- तुझा हिशोब तू दिलास ना? घेतो म्हटलं ना, मी काय जाणार आहे. 15च्या नंतर काय येतं? देईल तो, देईल पुढच्या गणपतीपर्यंत देईल तो. मी सगळा लिहून ठेवतो. मला वेळेवर हिशोब पाहिजे. आता हे सगळं जाऊन दे, रेटारेटी जाऊन दे सगळं, आणि नंतर आपलं सगळं झाल्यावर हिशोब घेऊ. ठीक आहे? चालेल बा, आता मीटिंग मग काय विषय नसेल तर मी काय मीटिंग संपूया आपला. अरे पण लग्न कोणाचं काय आहे ना? लग्न काय लग्न बिन आहे का नाही? आता एक वाडीत लग्न वाढलंय, मग तू इकडे गावाला लग्न करणार आहेस का मुंबई लग्न करणार आहे? हो हो अण्णा, मी गावालाच लग्न करेन. बघितलं आता त्याचं गावाची एवढं आता रुळलाय, मुंबईला याचं नाव नाही घेणार. हो अण्णा, आपण करूया सगळं शुभकार्य एकदम पार पाडून देऊया. आज तू पटा नको. हा, आता कसं बोललास त्या आपलीच पोर आहे ती, घे त्याला समजून. चला, आता काय विषय आपले असते ते काय चला मग, चला मीटिंग संपायचं करून. हा हा, विकास उद्या जाणार आहेस ना तू? हो हो, सकाळीच जाणार आहे. जाताना कितीच्या गाडी जाणार आहेस? आजच्या गाडीने जाईल. आजच्या गाडी जाणार आहे? हो, ठीक आहे ठीक आहे. आताची गाडी तीच आहे आपल्याकडं. होय, होय. झाला मग सोडा चालला आता, लवकर चला चला चला. चला चला. चला मग, जाऊया. अरे, मुंबई म्हणायचा काय विषय आहे का? ए, ह्या काय वाटतं बंद करा ती. सरकार एवढे एवढे एवढे. हा नाही, बोला. मुंबई मंडळाचे विषय आहेत नाहीत. हा काय नाही ना? ए, अरे, अध्यक्ष तुम्ही काहीतरी बोला. मीटिंग आम्ही बरखास्त करायची. आता मी बोलतो तुम्ही, पण तुमचे आपले विषय चालू होते म्हणून आपला बोलणं. नाही, नाही, तुला पण संपून टाका. हा, आता काय यांचे पण विषय नाही, आपले पण विषय नाही. मग आता चला मग जाऊया घरी. ठीक आहे, चालेल. चला करतो का meeting? चला मग. चला मग. विकास बॅग घे व्यवस्थित. काय? या सगळे व्यवस्थित. कोणी असतो तरी मी याच केलं असतं. तुमच्या परिसरात आम्ही ना थोडं, तुझी परिसरात आम्ही ना थोडं कोण थोडं अरे माझ्या मागणंच होतं. येतात वाटते. काकडे आणले जरा विकास मुंबईत चाललाय ना. काकडे आणलं परत? मग आणि तू पण जायला लागलं? अरे आलं मग तुम्ही आपला सारखं भांडणं. आता तर जातो जरा आनंदाने जाऊन दे जरा. होय होय जा. हे घे का विकास. आला का दे आणि मोकळा हे दे. आपल्या काकडे घे, मुंबईत जा. हा. आणि त्याच्या ठरवशील ना, जरा सांगशील ना आम्हाला. हो हो हो, मी जातो मुंबईला, ठरवतो आणि त्यांना सांगून येतो की नक्की बघायला या गाव माझं कोकणातलं. हे बोला तू. बरोबर आहे. मी येतो गाडी. ठीक आहे, जा जा. बरं. चला आपण पण भेटू. धन्यवाद.
धन्यवाद मंडळी, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आमच्या कलाकारांनी काही छोटी मोठी अशी विनंती